टाळी टाळी वाजवा टाळी ठालय ठालय विठ्ठल 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 टाळी टाळी कमी पडू नका टाळीला वाहून धो महाराज विठ्ठल 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 ठालय 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 विठ्ठल 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 महाराज की जय तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की बजरंग बली की गुरु नारायण बाबा की जय भला तुळजा भवानी माता की जय विठ्ठल धरावे संतांचे ते पाय तेने साधते साधने तुटते भवाची बंधने संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटते भवाची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ तेने साधते साधने तुटते भवाची बंधने महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन आज सारे चरणा संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका ऋणी कृष्ण बिभत्सु संवाद भूतो रुगितार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृते निर्मितायेन च प्राकृतो कृत्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं
ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दनुजवन कृशानु ज्ञानि नामाग्रगण्यं सकल गुण निधानो वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणी नामदेवं च दयामूर्ते नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देवक्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्रे भक्तराज चतुष्टकं सेविलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेविलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा 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 न करावा यावरी न करावा वेरो यावरी न करावा वेरो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो यावरी न करावा वेरो यावरी न करावा वेरो हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय तेने किंवा येणे साधते साधने तुटती भवाची बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी या निरूपणासाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्वसंत अनंत कृपामूर्ती देवमान्य संत श्री संत नाथ बाबा यांचा हा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा अत्यंत गोड असा अभंग सेवेसाठी निवड महात्म्य प्रतिपादन करतायत विठ्ठल 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 विठ्ठल
अभंगाचा सरळ भाव असा आहे, जर जीवनामध्ये देवाची प्राप्ती करायची असेल तर नाथ बाबा या ठिकाणी सोपा उपाय सांगतायत. काय? हरिप्राप्तीसी उपाय. देवाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर सोपा उपाय कोणता? धरावे संतांचे ते पाय. पहिल्या चरणात असे. आणि एकदा का देवाची प्राप्ती झाली, तुम्ही आम्ही अनादिकालापासून ज्या भवनाम संसाराचं जे आजपर्यंत दुःख भोगत आलेलो आहोत, या दुःखापासून मुक्ती मिळते. पण कधी? कधी? देवाची प्राप्ती झाल्याच्या नंतर. आणि देवाची प्राप्ती याच साधनाच्या द्वारे शक्य आहे. कोणत्या? धरावे संतांचे ते पाय. असं मी तुम्हाला सांगतोय असं नाही, नाथ महाराज म्हणतायत ऐका. अध्यात्मशास्त्रामधील जे आध्यात्मिक क्षेत्र आहे ना, याच्यामधील सर्वोच्च न्यायालय म्हणजे काय? वेद. वेदांचं देखील हेच म्हणणं आहे. काय? वेदशास्त्र देती संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. त्या वेदांचं देखील हेच म्हणणं आहे, संताशिवाय त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती कधीही शक्य नाही. ठीक आहे महाराज. आणि असे जे संत आहेत ना, साधकाचं जे काही मनोरथ आहे ते पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ. हा अभंगाचा झाला सरळ भाव. ऐका. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पपरिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या नात्याने सर्वांना ज्ञात आहे की सेवा कशाच्या निमित्ताने आहे. श्री तुळजाभवानी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून हा जो शांकभरी मातेच्या पौर्णिमेच्या निमित्ताने, या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चालू केलेला हा 8 दिवसीय कीर्तन महोत्सव, या वर्षी विशेष योग असा आलेला आहे याच्यामध्ये की जगद्गुरु तुकोबरांना या ठिकाणी जाऊन 374 वर्ष पूर्ण झालेत. आणि झालेले सांगालो 374 वर्ष पूर्ण झालेत. आणि हे वर्ष किती आहे? 75. काकाची पंगत होती ना. ऐका. आणि या 375व्या वर्षामध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या श्री क्षेत्र देहू या ठिकाणी बघा 1 वर्षभर सप्ते चालू आहेत. किती? 1 वर्षभर सप्ते चालू आहेत. आणि त्याच निमित्ताने महाराज काही खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी त्याचंही औचित्य साधून या ठिकाणी भव्य दिव्य अशी संत कथा या ठिकाणी, या कथेचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या निमित्ताने सर्व जमलेली सर्व गुणीजन मंडळी, आता सगळे घरचेच माणसं आहेत. बापू म्हणले तर नामा म्हणे देवान घरच्या घरी, सर्वजण घरचेच माणसं आहेत. विशेष करून गायनाच्या साथीसाठी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय भागवताचार्य, रामायणाचार्य उत्तरेश्वर बापू जाधव या ठिकाणी आज विशेष सेवेसाठी निघालेले होते, पण 2-3 शब्द टाकल्यामुळे ते पण थांबले. आज बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय ज्ञानोबराव वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे युवा कीर्तनकार सुशनजी महाराज काशीद या ठिकाणी आज 7 दिवस ते उपस्थित आहेत. उपाध्यक्ष असणारे गायनाचार्य युवा कीर्तनकार आमचे लाडके दाजी ते आमचे, त्याच्यामुळे ते बोलणं सहन करतात. उद्धव महाराज कोथिंबिरे हेही या सेवेला उपस्थित आहेत. आणि एवढ्या गारव्यामध्ये ह्या परिसरातून महाराज लांबून लांबून लोक आलेत. इतके लांबून आलेत म्हणजे इकडे धैपळ, तिकडे चाटगाव, इकडे दिंदरूड, सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत. माणिक महाराज या ठिकाणी चाटगावरून आलेले आहेत. आणि जमलेले तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप मंडळी, मृदंगाच्या साथीला आता एवढा गार वापरला, लोक शाली पांघरून बसले. तर शंकर महाराजाला मला घाम यायला लागला.
शंकर महाराज या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहेत. गोड ज्यांची साऊंड सिस्टीम आहे नागनाथ महाराज पिंपळगावकर, आणि या सेवेच्या संबंधाने जमलेले तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भाविक भक्त मंडळी, इकडून बडे तात्या, ते छोटे बापू, म्हणजे एकंदरीत बुडते शेंडा सगळे माणसं या ठिकाणी आलेत. हाती के पाव में सबके पाव म्हणल्यासारखं आता तुम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहात. बस सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी आपल्या नियोजित काय 4-5 तास सेवा करायची त्याच्याकडे आपण वळू. जेवण भरपूर झालेत. बरं, कीर्तनाचा वेळ पण काय असं जास्त नाही. किती? 8 ते 13 वाजता. पण मी सोडणार ना बघा 13 वाजता पुन्हा. ऐका, या ठिकाणी शाकांभरी नवरात्र उत्सव या ठिकाणी आता चालू आहे बघा. वर्षभरातून नवरात्र उत्सव 3 वेळेला येतो. एक चैत्रामध्ये नवरात्र उत्सव असतो, बरोबर आहे ना? 4 बार येते का? 3 आपले 3 धरू, एक वाढूत ना. चैत्र, त्याच्यानंतर शारदीय नवरात्र उत्सव आषाढामधला एक, ते कडक असते जरा. आणि या ठिकाणी जो चालू आहे शांकाभरी मातेच्या या पौर्णिमेच्या निमित्ताने हा एक नवरात्र उत्सव. वारकरी संप्रदायामध्ये संत महात्म्यांनी काही नियोजित देव सांगितलेले आहेत. तसेच सर्व देव महाराज आपण संप्रदाय वारकरी संप्रदाय मानतो सर्वांना, पण प्रामुख्यानं 5 देवता सांगितलेल्या आहेत. कोणते? त्याला देव पंचायतन म्हणतात. काय म्हणते तर? देव पंचायतन. त्याच्यामध्ये सर्वात पहिला देव म्हणलं की भगवान सूर्यनारायण. आता कुणी पण ज्याची जशी आराध्य देवता असेल तशा पद्धतीने लावा. प्रामुख्यानं 5 देव, त्यापैकी भगवान सूर्यनारायण. नंबर 2 भगवान महाविष्णू. नंबर 3 गणपती बाप्पा. नंबर 4 भगवान शंकर. आणि नंबर 5 आदिशक्ती भगवती ही जगदंबा माता. जे सूर्यनारायणाचे उपासक आहेत, तसे भक्तांना अनेक नाव आहेत, पण सौर्य उपासक त्या ठिकाणी म्हणतात त्यांना. पुढं जे भगवान विष्णूचे जे भक्त आहेत, या भक्तांना काय म्हणतात? वैष्णव म्हणतात. त्यानंतर नंबर 3 भगवान गणपतीचे जे भक्त आहेत, या गणपतीच्या भक्तांना काय म्हणतात? गाणपत्य. नंबर 4 भगवान शंकराचे जे भक्त आहेत, या भक्तांना काय म्हणतात? शैव. आणि नंबर 5 जे आदिशक्तीचे जे भक्त आहेत, या आदिशक्तीच्या भक्तांना काय नाव आहे? शाक्त असं म्हणतात. आता आपल्या वैदिकीय धर्मामध्ये कुठल्या देवाची निंदा केलेली नाही बरं का, पण काही काळ असा त्या काळामध्ये निर्माण झाला. प्रत्येक देवामध्ये एक देव पाहण्याचा आपली प्रथा होती, पण काळच असा निर्माण झाला की त्या काळामध्ये अनेक वाईट रूढी परंपरा याच्यामध्ये आल्या महाराज. मग वाईट रूढी परंपरा आल्यामुळं त्या देवतेकडे पाहण्याचा विचार आपला वेगळा झाला. कारण मनाला वाटन तशी भक्ती आपण देवासोबत लावतो, बरोबर आहे का नाही? जर कधी तुम्ही जर बाजारामध्ये काही सामान आणायला गेलात देवाच्या, विचार करा, सत्यनारायणाची पूजा जरी घालायची म्हणलं तरी सुपाऱ्या देवाच्या आवडीच्या असतात का आपल्या? इकडं सत्यनारायण झाले नाहीत का कोणाचे? आपल्या आवडीचे असतात, बरोबर ना? अगरबत्ती जरी घ्यायची झाली, देवाला तो सुगंध आवडतो, ती अगरबत्ती आपण घेतो का? आपल्याला आवडती ती. कसं अगरबत्त्या लावत नाहीत का? आपल्याला जो आवडतोय तो आपण ती अगरबत्ती तशा पद्धतीची महाराज, जो सुवास आपल्याला आवडतो तशी अगरबत्ती खरेदी करतो. मग त्या काळामध्ये काही जे भक्त होते महाराज, त्या भक्ताने प्रथाच अशी चालू केली, जी भक्ती आपल्याला आवडती ती भक्ती त्यांना चालू केली, आणि ती लादली कुणावर? देवावर. बस म्हणले देवाला ह्याच्याशिवाय 8 खुऱ्याशिवाय जमतच नाही म्हणले. आता नेमकं देवाला जमत नाही का माणसाला जमत नाही काय?
पण ती प्रथा महाराज त्यांना चालू केली. पण याच्यामध्ये पुढं वाद होऊ लागले. पुढं शंकराचार्यांनी महाराज हे देव पंचायतन महाराज स्थापन केलं. म्हणजे त्याच्या आधीपासूनच होतं, पण शंकराचार्यांनी काय केलं महाराज, तर देव पंचायतन चालू केलं. त्याच्यामध्ये काही जे देवीचे भक्त होते ते विष्णूच्या भक्तांना नावं ठेवत होते, विष्णूचे भक्त शंकराच्या भक्तांना नावं ठेवत होते, शंकराचे भक्त त्या ठिकाणी सूर्याच्या भक्तांना नावं ठेवायचे. मग या शंकराचार्याने महाराज देव पंचायतन अशी केली की जो आपलं आराध्य देवत आहे तो सर्वात देवघरामध्ये एकदम मधोमध मांडायचं. बाकीचे जे महाराज हे 4 देव आहेत बाजूला, इकडून 2 इकडून 2. आता याच्यामध्ये विशेष असं आहे, भगवान सूर्यनारायण आणि भगवान विष्णू महाराज बाजूचे देव आहेत. आता तिन्ही मंत्री हे एकाच घरातले आहेत. गणपती बाप्पा, भगवान शंकर आणि आदिमाई शक्ती. अत्यंत गोड मुद्दा असा आहे बघा. प्रत्येक काळामध्ये जसं जसं भक्ताला संकट पडते तसे तसे देवानं अवतार धारण केले. शास्त्र पुराणामध्ये अनेक वर्णन कथाच्या, ज्या वेळेला सती मातेने आपला देह अग्नीमध्ये भस्म करून टाकला, अनेक वर्षाच्या नंतर पुन्हा पार्वती नावानं भगवतीनं अवतार घेतला. अवतार घेतल्याच्या नंतर या भगवतीनं महाराज पुढं अनेक दिवस भगवान शंकर भोलेनाथ पती मिळावेत म्हणून साधना केली. बरं, साधना काय अशी तशी केली नाही महाराज. सर्व अन्न पाण्याचा त्याग केला, फक्त पालेभाज्या आणि फळ ग्रहण करून देवाची आराधना केली. म्हणून या जी पार्वती होती, या पार्वतीला महाराज तू एक नाव पडलं, कोणतं? शांकभरी माता. जेनं पालेभाज्याचं ग्रहण जी करते तिला काय म्हणतात? शाकांभरी माता. दुसरा मुद्दा असा आलेला आहे, दुसरी कथा अशी आलेली आहे, अन्न पाणी तर सर्व वर्जित केलेलं होतं महाराज, खाल्लं काय? फक्त पालेभाज्या. म्हणून काही नियम असा आहे महाराज. त्या साधनेनं भगवान शंकर प्रसन्न झाले आणि पुढे त्यांचा विवाह झाला. दुसऱ्या ग्रंथामध्ये काही कथा अशी आलेली आहे या शाकांभरी देवीची. हिरण्याक्ष नावाचा दैत्य होता, माहिती ना? आपल्या दिंडूरच्या फाट्यावर इथंच त्याचा जन्म झाला. तो जो हिरण्याक्ष नावाचा दैत्य होता, याच्या वंशामध्ये अनेक पिढ्या पुढे लोटल्या गेल्या आणि अनेक पिढीच्या नंतर पुढं एक दुर्गम नावाचा दैत्य जन्माला आला. त्यानं पाठीमाग महाराज हिरण्यकश्यपूचा वध पाहिला होता. त्याने विचार केला की देवता लोकांनी आपल्यावर अन्याय केलेला आहे, मग याचा बदला घ्यायला पाहिजे. पण करायचं काय? विचार करू लागला. त्याने विचार केला की या देवतांना जे सामर्थ्य मिळतंय, कशामुळे मिळतंय? हे जे काही ऋषीमुनी भक्तगण जे काही यज्ञ करतात, या यज्ञाची महाराज जी शक्ती निर्माण होते यज्ञापासून, त्या शक्तीवर हे देवता लोक काय करतात तर आमच्यावर वर्चस्व गाजवतात. मग त्यानं विचार केला की ही शक्ती आता वर जाऊ द्यायची नाही, करायचं काय? शेवटी मग या दुर्गम असणाऱ्या दैत्यानं महाराज हिमालयामध्ये घनघोर अशी आराधना केली. अनेक वर्ष महाराज त्या ठिकाणी अन्न पाण्याचा त्याग केला, फक्त हवा पिऊन महाराज यांना साधना केली. परिणाम असा घडला, सर्व ठिकाणी हाहाकार माजला. कारण तप एवढं झालं की जिकडं तिकडं महाराज याच्या सामर्थ्यानं पेट घेऊ लागले जागा. त्यावेळेला ब्रह्मदेव प्रसन्न झाले, जवळ आले. अरे एवढी साधना तू केली, कशामुळे केली? त्यावेळेला तो सांगू लागला, ऐका ब्रह्मदेवा, या देवता लोकांनी या ठिकाणी खूप आमच्यावर अन्याय केलाय, मग तिन्ही लोकांचं मला स्वामी व्हायचे. ब्रह्मदेव म्हणाले, ठीक आहे, मग मला दुसरी काही अपेक्षा नाही, फक्त एकच अपेक्षा आहे, तुम्ही काय करा, हे जे वेद आहेत ना, या वेदाचं संपूर्ण ज्ञान, 4 वेद माझ्या ताब्यामध्ये द्या. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. वर दिला महाराज. आणि या वरानं पुढं प्रसंग असा निर्माण झाला, यज्ञ याग सर्व बंद पडले. जसे यज्ञ बंद पडले, देवतांची शक्ती हीन झाली, कमी झाली शक्ती. जशी शक्ती कमी झाली त्यावेळेला या दैत्यानं महाराज वर आक्रमण केलं. संपूर्ण स्वर्गामधील जे देवता लोक होते संपूर्ण पळून जाऊ लागले, जिकडे जागा दिसेल तिकडे लपू लागले. अनेक दिवस झालं महाराज, आता यज्ञ बंद असल्यामुळे आता संपूर्ण सृष्टीवरलं
पुण्यकर्म जे होतं ते कमी झालं. परिणामी 100 वर्षापर्यंत त्या ठिकाणी पाऊसच पडला नाही पृथ्वीवर. संपूर्ण पाणी आटून गेलं. संपूर्ण जीव महाराज आता मरू लागले. मग अनेक ऋषीमुनींनी आणि या देवतांनी समोर येऊन भगवतीची आराधना केली, या शक्तीची आराधना केली. जशी शक्तीची आराधना केली महाराज, शक्ती प्रसन्न झाली. अवतार त्या ठिकाणी धारण केला. बोला म्हणली, काय काम आहे? भगवती सांगू लागली, ऐका. तो ऋषीगण सांगू लागले, माता, या संपूर्ण सृष्टीवर या दुर्गम जो दैत्य आहे यानं हाहाकार माजवलाय. पाणी पिण्यासाठी पाणी राहिले नाही, खाण्यासाठी काही राहिलं नाही. काहीतरी करा जेणेकरून या संपूर्ण जीवसृष्टीचं कल्याण होईल, संपूर्ण जीवसृष्टी वाचेल, असं काहीतरी उपाय करा. त्यावेळेला या भगवतीनं महाराज एक अवतार घेतला. तो अवतार म्हणजे शाकंभरी मातेचा. हा अवतार असा आहे महाराज, या भगवतीला 100 नेत्र होते. शरीराला किती? 100 डोळे होते. 100 डोळे होते. आणि ज्या वेळेला भगवती त्या ठिकाणी प्रगट झाली महाराज, त्या 100 नेत्रावाट डोळ्यावाट महाराज अश्रू निघाले आणि त्याचा पाऊस धरणीवर पडला. जसा पाऊस पडला महाराज, संपूर्ण प्रसन्न झाले आणि देवीला एक नाव दिलं महाराज, शताक्षी नाव दिलं देवीला. दुसरं नाव वनशंकरी एक असं दिलं. देवी प्रसन्न झाली महाराज. पाऊस पडला, सर्व ठिकाणी चांगली व्यवस्था झाली. आता पाऊस झाला, पण आता खाण्यासाठी काय? मग याच भगवतीनं काय केलं महाराज, अनेक फळ फुलं पाले भाज्या महाराज निर्माण केल्या आणि संपूर्ण सृष्टी महाराज त्या मरणाच्या दाढेतून बाहेर काढली. म्हणून काही ठिकाणी अशी प्रथा आहे की या पौर्णिमेच्या दिवशी महाराज अनेक पालेभाज्या दान करतात. उत्तर प्रदेशमध्ये सहारणपूर नावाचं महाराज मोठं ठिकाण आहे या शाकंभरी देवीचं. त्या ठिकाणी अनेक मोठा उत्सव त्या ठिकाणी साजरा करतात. पुढं उत्तर प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये 2 ठिकाणी, जयपूर आणि शिक्रा नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे. असे शाकंभरी मातेच्या या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या कीर्तन सेवेचा योग आलेला आहे. भगवान परमात्मा ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे आता सेवा करू. ऐका.